उत्तर प्रदेशच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल। मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रा यांची यावेळी उपस्थिती। राहुल गांधी वायनाडमध्ये हरणार हे अगोदरच सांगितलं होतं, त्यामुळे घाबरून त्यांनी रायबरेलीतनं उमेदवारी दाखल केली। पश्चिम बंगालमधील रॅलीतनं मोदींची राहुल गांधींवर टीका। अमेठीतनं निवडणुकीतनं माघार घेऊन गांधी परिवाराने निवडणुकीआधीच हार मानली। स्मृती इराणींची राहुल गांधींवर टीका। अमेठीतून गांधी परिवार आता गायब झाला, स्मृती इराणींचा टोला। काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं मोदींना दुसरं पत्र। आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपने भूमिका स्पष्ट करावी, खरगेंची पत्रातून मागणी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर विचार करू, सुप्रीम कोर्टाची माहिती। आम आदमी पक्ष आरोपी असेल तर केजरीवालांना का ओढता, कोर्टाचा सवाल। सलमानच्या घरावर गोळीबार करणारा आरोपी अनुप कुमार थापन याचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार। प्रकरणाची सीबीआय चौकशीची कुटुंबियांची मागणी। आरोपीने तुरुंगातच केली आहे आत्महत्या। ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन विकली जाणारी खेळणी आरोग्यासाठी घातक। दक्षिण कोरिया सरकारच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर। उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतीयांची पर्यटनासाठी थायलंडला मोठ्या प्रमाणात पसंती। प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे विमान कंपन्यांकडून थायलंडच्या प्रवास फेऱ्यासाठी विमान फेऱ्यात मोठी वाढ। भारत थायलंड फेऱ्या आठवड्यात 100 एअर इंडियाच्या ताफ्यात अलीकडेच आलेल्या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमान A350-900चं भारतातनं पहिलं आंतरराष्ट्रीय उड्डाण। दिल्लीहून विमान गुरुवारी दुबईला गेलं। हे विमान 316 आसनी, 20% अधिक इंधन बचत होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।